महाराष्ट्रातील मंदिरांना दान स्वरूपात मिळालेल्या लाखो हेक्टर भूमीचं हस्तांतरण करण्याबाबतचा कायदा येत्या अधिवेशनात पारित होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती। याला महाराष्ट्र मंदिर महासंघानं विरोध केलाय। देवस्थानाच्या जमिनी या देवाच्या जमिनी असतात आणि त्या विकता येत नाही, मग त्यासाठी कायदा करायची गरजच काय, असा प्रश्न महासंघानं उपस्थित केलाय। शिवाय प्रस्तावित मसुदा मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। ज्याप्रमाणे वकफ संपत्ती प्रतिबंधित सत्ता प्रकार 7/12 जो असतो वकफचा, त्याच्या नावावर केला जातो हा 13 एप्रिल 2016चा हा कायदा आहे। असं असताना देवस्थानांच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारे देवस्थान संपत्ती सत्ता प्रकार जो आहे तो 7/12 देवस्थानांच्याच नावावर केला पाहिजे, ही पहिली मागणी। प्रस्तावित मसुदा मागे घेतला पाहिजे, ही दुसरी मागणी। देवस्थानांच्या जमिनी संदर्भातल्या सगळ्या ज्या केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅकद्वारे चालवून त्या लवकरात लवकर निकाली काढल्या पाहिजेत। या संदर्भात एक विशेष SIT नेमून या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। आणि शेवटचा मुद्दा की मंदिरांच्या जमिनी लुबाडणाऱ्या लाटणाऱ्या जे काही कोणी भूमाफिया आहेत त्या भूमाफियांच्या विरोधात महाराष्ट्रात अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट कायदा लागू करण्यात यावा। लाखो भाविक भक्तांच्या मंदिर विश्वस्तांच्या भावना दुखावल्या जाता कामा नये, कारण हा कायदा त्यांचा भावना दुखावणारा आहे, जरी प्रस्तावित असला तरी। त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मागणी केली आहे आणि हा जर प्रस्तावित मसुदा मागे घेतला नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन हे मंदिर विश्वस्तांकडनं छेडलं।